हा एक योगायोग समजावा. गावी जात असताना मधाच झिंगाबाई टाकळीमध्ये माझी मैत्रीण रुपाली मला मिळाली आणि तिच्याशी भेट झाली. 12व्या वर्गात आम्ही सोबत शिकलेलो होतो. तर पुराण्या आठवणी ताज्या झाल्या. तिच्या मुलीला मी भेटलो. खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि पुराण्या ज्या काही आमच्या आठवणी होत्या 11व्या-12व्या वर्गातल्या त्या आम्ही पुन्हा जगलो. त्यानंतर संध्याकाळी मी घरी पोचलो गावामध्ये. गावी माहिती पडलं की आज घरी स्वयंपाक केलेला नाही म्हणून, कारण की गावामध्ये सप्ताह होता. तर सप्ताहामध्ये मग आम्ही जेवण केले. लहान बाळाला बापूला बुंदी खूप आवडली तर त्याने ग्लासमध्ये बुंदी घेतली आणि तो बुंदी खात फिरत फिरला. कारण की बुंदी त्याने अर्धा ग्लास घेतली आणि एक एक करून असा खात होता. काकाला दिला, त्याने मला पण दिली. त्याच्यानंतर रात्रीच आम्ही जवळपास 9:30 वाजता माझा मित्र, जो बालपणीचा मित्र आहे, 1 ते 4थ्या वर्गापर्यंत आम्ही सोबत शिकलो. आम्ही त्याच्या घरी भेटायला गेलो. त्याच्या घरी त्याची बहीण आलेली होती, भाऊजी आलेले होते, त्या भासा आलेला होता. मग आम्ही सगळ्यांना भेटलो. लहान बापू सगळ्यांना भेटला आणि सर्वांशी त्याने हक केलं आणि सर्वांचा आशीर्वाद घेतला. त्याला त्याची आत्या भेटली तिथेच खूप वर्षानंतर आणि त्याचा मित्रसुद्धा भेटला आणि बाय बाय केला. त्यानंतर रात्री तो गाडी खेळत बसला आईसोबत, आजीसोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पारशिवनीला गेलो. पारशिवनीला माझा मित्र दुसरा गौतम, त्याच्याशी भेट झाली आणि हा पण आम्ही 12व्या वर्गात आम्ही सोबत शिकलो. तर कारण की हा पण 12व्या वर्गामध्ये होता आणि पारशिवनीला राहतो. तर पारशिवनीला मला काम असताना आम्ही गेलो. हा योगायोग समजून जा, कारण की घरचं सिलेंडर संपलेलं होतं. नवीन कनेक्शन घ्यायचं होतं आणि ते रिफिल पण करायचं होतं. तर मग त्याच्या ऑफिसमध्ये वेळ मिळाला. मग आम्ही तिथं गेलो. मग गौतमशी भेट झाली. गौतमची प्रकृती बरी नव्हती, पण तरी पण तो तिथं जॉब करत होता. तो जॉबमध्ये इतका बिझी होता कारण की त्याला वेळही नव्हता मिळत की आपण आता आपला मित्र आलेला आहे, आपण 2 गोष्टी बोलावं. त्याची इच्छा होती बोलायची, माझी पण इच्छा होती, पण तो कस्टमरमध्ये एवढा बिझी की वेळच नाही मिळत होता. त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग मी तिथून निघून गेलो. निघाल्यानंतर आम्ही पुलाव वगैरे खाल्ला. त्याच्यानंतर गावी आता जाण्याची वेळ आली. तर बापू आजीशी भेटला, आईशी भेटला, काकाशी भेटल्यानंतर मग आम्ही निघालो. पारशिवनीला आल्यानंतर मग वाटेमध्ये माहिती पडलं की आता वाटेमध्ये जाता जाता विनोद आपला एक 12वीचा मित्र आहे, आपण त्यालाही भेटू शकतो. शिवाजी आपला मित्र आहे, तोही वाटेवरच राहते, त्यालाही भेटू शकतो. तर विनोदला बरेचदा कॉल केले, 2-3दा कॉल केले, त्याने काही उचलला नाही. मग आता याच्या घरी जायचं का नाही जायचं, तरीसुद्धा मी त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर पठ्ठा काय तर झोपून होता आणि फोन सायलेंटवर केला आहे म्हणे, म्हणून काही माहिती पडलं नाही म्हणे. त्याच्यानंतर तिथे चहापाणी नाश्ता झाला, वहिनीशी गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर त्याच्या मुलाबाळाशी खेळलो. त्याच्या मुलाने मस्त विमान बनवलं, विमान छान खेळत होता आणि गप्पा गोष्टी केल्या. पुन्हा आम्ही निर्णय घेतला की चला आपण कधीतरी सर्व जे काही आपली बॅच आहे, 12वीची बॅच आहे, पुन्हा आपण भेटू, लवकरात लवकर भेटू आणि सर्वजण भेटले तर तेवढीच आपण आठवणी जगू शकतो. त्यानंतर शिवाजीला भेटण्यासाठी आम्ही त्याच्याकडे निघालो. हे कोणती चाय आहे शिवाजी? आयुर्वेदिक चाय. आयुर्वेदिक चाय, खतरनाक चाय, आयुर्वेदिक पाव आयुर्वेदिक. याच्यात साखर नाही राहत का मग? अबे मग कसा पी चाय? अच्छा गुड आहे का? हेल्थ साठी चांगला असते. हे काय खातेस रे? काय खाल्लंस? काय ते कबा? काय कबा? दिद्या हा कुठे आहे? मला नाही माहिती, खरंच नाही माहिती. हा विचारलं. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल ना. थँक्यू. तो बर्थडे तो कल है ना? कल है ना बर्थडे? हाँ सही है. भैया का कब है बर्थडे? हाँ 3 बजे. 3 बजे है. सही है. पापा का कब है बर्थडे? पापा का बर्थडे 4 बजे. अच्छा बहुत बढ़िया. 3 बजे 4 बजे, मेरा 5 बजे और ये छोटे भाई का इसका 6 बजे बर्थडे है. सही है. केक कब लाएंगे अपन? बाद में बहुत सारे लाऊंगा. अच्छा शाबाश. अभी बच्चा
आम्ही बराच वेळ तिथे गप्पा गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा असा निर्णय घेतला की लवकरात लवकर रियुनियन करावं. आमच्यामध्ये ऑलरेडी 9 मुलं आणि 9 मुली ज्या होत्या 12वी बॅचला, तर त्याच्यामधून आम्ही ऑलरेडी 3 मुलं आणि 1 मुलीला गमावलेलं आहे, म्हणजे जे आमचे मित्र आणि मैत्रीण होते. तर आता हे आयुष्य अजून आपल्यामध्ये कधीपर्यंत राहणार हे कुणालाच काही माहिती नाही. तर जोपर्यंत आपण आहोत, तर हा जो ग्रुप आहे आपला 12वी सायन्सचा, तर जेवढे काही मंडळी आहेत, सर वगैरे आहेत, तर सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू, एकमेकांचे सुखदुःख बाटू आणि कोणता प्रोग्राम असला तर पुन्हा जवळ येऊ, पुन्हा आठवणी जगू, रियुनियन करू. कारण की आता 12वी संपून आपल्याला 20 वर्ष झालेली आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्यानंतर आता लवकरात लवकर बोरकर सरांना आता भेटू, सर्व मित्र जर गेले तर चांगलं होईल, अशा खूप काही गोष्टी झाल्या. तर अशा प्रकारे हा एक प्रवास होता.